नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज युवा हिंदी केसरी मैदान सन 2026 पर्व दुसरं संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये रती मारुती पळण्यासाठी गेले होते. तसंच भावांनो, आपला सर्वांचा लढका बकासूरचा भाऊ बिंजोडचा बेताज बादशाह मथुर देखील गटपास झालेल्या गट क्रमांक 5 मध्ये पळून. तसंच भावांनो, आपला सर्वांचा लढका या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव मथुरचा भाऊ बकासूर देखील गटपास झालेल्या गट क्रमांक 36 मध्ये पळून. तर भावांनो, मथुर किती सेकंडमध्ये गटपास झाला, तसंच आपला सर्वांचा लढका बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव बकासूर किती सेकंडमध्ये गटपास झाला ते देखील सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, आज युवा हिंदी केसरी मैदान नाशिक येथे संपन्न होत आहे आणि त्या मैदानामध्ये रती मारुती पळण्यासाठी गेलेले आहेत. तर भावांनो, वळूया आता महत्त्वाच्या विषयाकडे. तर भावांनो, प्रथमतः सांगतो मथुर. तर भावांनो, मथुर गट क्रमांक 5 मध्ये पळाला आणि आज मथुरचा पैरा होता तो म्हणजेच नाशिकच्या लखनसोबत. नाशिकचा लखन आणि मथुर हा जोड गट क्रमांक 5 मध्ये पळून गटपास झाला. तर भावांनो, किती सेकंडमध्ये? तर भावांनो, 23 सेकंडमध्ये आपला मथुर आणि लखन गटपास झाला. तसाच भावांनो, आपला सर्वांचा लढका या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव रुस्तम व द्वादशम हिंदी केसरी असलेला बकासूर किती सेकंडमध्ये गटपास झाला? तर भावांनो, बकासूर आज गट क्रमांक 36 मध्ये पळाला आणि गुरु शिष्याची जोडी पळाली म्हणजेच बकासूर आणि सर्जा दादा. तर भावांनो, किती सेकंडमध्ये गटपास झाला? तर भावांनो, आपला बकासूर 22 सेकंडमध्ये गटपास झालेला आहे. चांगला स्पीड लागला बकासूरला. मथुरला देखील चांगला स्पीड लागला, परंतु भावांनो, मथुरची रिंगी होती आज आणि या बकासूरची सातारा चकडी होती. तर नक्कीच भावांनो, दोघी भावांना सेमीला जास्त स्पीड लागेल. तर दोघे आज फायनलला राहिले पाहिजे एवढीच इच्छा आहे भावांनो. आज एका सेमीमध्ये नाही लागले पाहिजे, दोघे फायनलला राहिले पाहिजे एवढीच इच्छा आहे. तर भावांनो, तुम्हाला काय वाटतंय, कोण कोण आज फायनलसाठी पात्र होणार ते कमेंटद्वारे करायला विसरू नका. भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.